नांदेड़ में कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने मुख्यमंत्री और सत्ता पक्ष पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री दबंगों और माफिया को सशक्त कर रहे हैं। पटोले ने अजित पवार और धनंजय मुंडे को कैबिनेट से हटाने और निष्पक्ष जांच कराने की मांग की। साथ ही बीजेपी सरकार पर लोकतंत्र को खत्म करने और जनता के पैसों का दुरुपयोग करने की बात कही। कंत्राटाचा अदानीलाच भेटणार आहे। झालं ना, सरकारने पहिलेच जे पण काढला आणि 2 दिवसाच्या पहिलेच धारावी अदानीच्या घशात टाकण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे सगळं ठरलेलं आहे। अदानी, केंद्रातले बीजेपीचे नेते आणि निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकशाही संपवण्याचं जे पाप घडवलं होतं आणि उद्योगपतींच्या माध्यमातूनच हे पूर्ण राज्य चालावं, त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण धारावीचं आहे। आणि सरकारने कोर्टाचा निकाल येण्याच्या पहिलेच त्या म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे। आता मी स्वतः नेऊन दिलेलं आहे पत्र की मला कुठल्या नक्षल यंत्रणा तिच्यात होत्या, कुठल्या संघटना होत्या, त्याची अद्यावत यादी आम्हाला माहिती द्या। आणि तुम्ही राज्याचे गृहमंत्री होतात त्यावेळेस केंद्रात सरकार तुमचं, हे तर फेल्युअर यांचंच आहे। नरेंद्र मोदीचं फेल्युअर आहे असं देवेंद्र फडणवीसाला सांगायचं आहे का? म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही तातडीनं आम्हाला हे जे नक्षल मुवमेंटवाल्या ज्या संघटना आहेत त्यांची यादी आम्हाला तातडीने द्यावी असं लिखित पत्र